श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाळा, आज मला तू ज्या रूपात पाहू इच्छितो मी तेच रूप घेऊन तुझ्या समोर आलो आहे. तेव्हा तुझे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा संदेश अर्धवट ऐकू नकोस. पूर्ण ऐक आणि आशीर्वाद प्राप्त कर. बाळा, पुढील 3 मिनिटे तू जर हा संदेश ऐकत राहिलास तर तुला ते प्राप्त होईल ज्यासाठी तू माझी प्रार्थना केली आहे. तुझ्या विनंतीला सन्मानित करण्यात येत आहे. देव तुझ्या विनंतीला तो सन्मान देऊ इच्छितात, कारण तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी देव इथे उपस्थित आहेत. तुम्ही देवाकडे जे काही मागितले आहे ते तुम्हाला परिपूर्णतेने प्राप्त होणार आहे. हे संकेत आणि हे मार्गदर्शन तू शेवटपर्यंत ऐकावे अशी देवाची इच्छा आहे, आज्ञा आहे. देव तुला या संकेतातून, या मार्गदर्शनाद्वारा काही चमत्कार देऊ इच्छितात. ते स्वीकारण्यासाठी तू सज्ज असावे अशी देवाची आज्ञा आहे. आज देवाकडून तुला एक मजबूत संदेश मिळाला आहे. त्यावर तू संपूर्णपणे विश्वास ठेवावा अशी देवाची आज्ञा आहे. देव म्हणतात, तू केलेले खूप काही परिश्रम आता फळाला येण्याची वेळ आली आहे. तेव्हा तुम्ही आता शांत असावे, निश्चिंत असावे, कारण तुमच्याकडे ते आशीर्वाद येत आहेत. ते एका चमत्काराद्वारा तुम्हाला प्राप्त होणार आहेत. विश्वास ठेवा आणि तुमचे आशीर्वाद प्राप्त करा. देव म्हणतात, देवांजवळ तू मागितलेले ते अशक्यही शक्य करण्याची अद्भुत शक्ती आहे. देवाचे चमत्कारिक आशीर्वाद तुम्ही प्राप्त करू इच्छिता. तुमची इच्छा लवकरच पूर्ण करण्यात येणार. त्या तुमच्या इच्छेचा देव सन्मान करू इच्छितात आणि तुम्हाला ते देऊ इच्छितात. तुम्ही मागितलेली ती रक्कम तुमच्याकडे येणार आहे. तुम्ही त्यासाठी खूप काही कर्तव्य केली आहेत. देव म्हणतात, तुझे परिश्रम आणि तुझे कर्तव्य मिळून तुला ते फळ प्राप्त होणार आहे. तुमच्याकडे एक मोठा आर्थिक चमत्कार तुम्हाला प्राप्त होणार आहे, कारण तुम्ही त्यासाठी ती योग्य कर्म केली आहेत. आता तुम्हाला फळ प्राप्तीची वेळ आहे. देव म्हणतात, जो बाळ माझ्याकडे प्रार्थनेने ते आर्थिक चमत्कार मागू इच्छितात त्यासाठी तर मी ते देणारच, पण माझा मोठा आशीर्वाद तुमच्यावर आहे. तेव्हा तुम्ही चिंतामुक्त राहा, काळजीमुक्त राहा. तुम्हाला आजपर्यंत जी कमतरता भेडसावत होती, तुमच्या कार्यात विघ्न आणत होती, आता ती माझ्या आशीर्वादाने मी नष्ट केली आहे. आता तुम्हाला त्या जागी ती विपुलता, ते सौख्य, ते आनंद आणि ती भरभराट प्राप्त होणार आहे. यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी देवाची आज्ञा आहे. देव म्हणतात, बाळा, मी तुला सतत कार्य करताना पाहत आहे. तू त्या दिशेने कार्य करत आहे. आता मी तुझ्या योग्य दिशेकडे तुला वळवले आहे. तेव्हा निश्चिंत हो. तू तुझ्या गंतव्यापर्यंत पोहोचण्यासाठी उत्सुक आहेस. मला माहीत आहे की ते तुम्हाला प्राप्त करायचे आहे. तुमच्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी देव तुमच्या सोबत आहेत.
हा स्वामी आईचा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा. हे संकेत तुमच्या भाग्यात चमत्कार करतील आणि त्या क्षणापासून तुझे सुखाचे दिवस चालू होतील. विश्वास ठेव. तुम्ही आतापर्यंत जी काही कर्म केली आहेत आणि त्याबद्दल तुम्हाला कुठेतरी मनात खेद आहे की मी जी काही कर्म केली आहेत त्यापेक्षा मी आज खूप काही कमी प्राप्त केले आहे. माझी खूप काही वर्ष निरर्थक खूप प्रयत्नात वाया गेली आहे असे तुमचे मत असेल तर देव तुमच्यासाठी ते सर्व वर्ष एकत्र करून तुम्हाला ते फायदे, ते आर्थिक चमत्कार आणि ते सगळं काही एकाच वर्षात प्राप्त करून देण्यासाठी आले आहेत. देव तुमच्या केलेल्या प्रयत्नांना आता अशा दिशेने वळवत आहेत जिथे तुम्हाला आता खूप काही त्रास होणार नाही. खूप कटकटी आणि काही क्लेश त्या कार्यातून दूर केल्या जात आहे. देवाच्या आशीर्वादाने तुम्ही आता सक्षमतेने उभे राहाल आणि ते कार्य पार पाडाल. जिथे तुम्ही कमी पडत होता तिथे आता तुम्ही मजबूत व्हाल आणि तुमचे कार्य योग्य दिशेने पार होईल. काही वाईट शक्ती किंवा काही वाईट विचार करणारे तुमच्या कार्यात बाधा आणण्याचा प्रयत्न करतील, पण देवाचा आशीर्वाद त्यांना त्याच क्षणाला थांबवेल, तुमच्यापासून दूर करेल. कारण तुझा देव सामर्थ्यशाली आहे. तुझे ते शत्रू आता मान वर करणार नाहीत, कारण देवांनी त्यांना तिथेच थांबवले आहे. ते तुझ्यापर्यंत येणार नाहीत. आता तू त्या भीतीची कल्पना सोडून दे आणि निशंक मनाने पुढे वाटचाल कर. देव म्हणतात, तुझ्या कार्यातून ते अडथळे मी नष्ट केले आहे आणि तुझा मार्ग अगदी मोकळा आणि सुखकर केला आहे. तेव्हा आता तू कोणतीही मनात भीती बाळगू नकोस. पुढे चालत राहा. तुला ते यश संपादन करायचे आहे. तुम्हाला ते खूप काही मिळवायचे आहे. तुम्ही आज कितीही कठीण परिस्थितीतून जात असाल तरीही स्तुती, उपासना आणि विश्वास ठेवत राहा. प्रेम प्रभारी आणि पूर्णपणे सहाय्यक आहे. ठराविक वेळेत सर्व काही निराकरण होईल. बाळा, या संदेशाकडे तू दुर्लक्ष केले नाहीस, बरे केलेस. आता हा संपूर्ण संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. न दुर्लक्ष करता जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत पाहिल त्यावर माता लक्ष्मी निरंतर कृपा करेल. त्याचे घर सौख्याने, आनंदाने, ऐश्वर्याने भरून जाईल आणि त्याच्या जीवनात ते खूप काही परिवर्तन आनंददायी ठरेल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप काही शुभ घटनांनी भरलेला आहे. हे 24 तास तुम्ही आनंदाने व्यतीत करणार आहात. तुम्हाला ते सौख्य हवे आहे, ते ऐश्वर्य हवे आहे. तुम्ही त्या देवाची ती स्तुती करत आहात. तुम्ही ते पठण करत आहात, ते मंत्र म्हणत आहात. ते सर्व काही केलेली पूजा देव स्वीकार करत आहेत. देव तुम्हाला या क्षणाला सांगू इच्छितात की बाळा, तुझी केलेली प्रार्थना आणि तू केलेले संकल्प माझ्यापर्यंत आले आहेत. आता तुझी वेळ आहे ती आशीर्वाद मिळवायची, ते सौख्य मिळवायची. देव म्हणतात, तू उत्सुक आहेस की ते आशीर्वाद तुला प्राप्त व्हावे आणि मी ते देण्यासाठी इथे उपस्थित आहे.
तेव्हा वेळ करू नकोस ते स्वीकारण्यासाठी. मी तत्परतेने तुझ्याकडे ते आशीर्वाद देत आहे, ते तू आनंदाने स्वीकार कर आणि तुझे जीवन सुखमय होईल यात शंका घेऊ नको. कधीकधी देव तुमच्या विचारांच्याही पलीकडे तुम्हाला ते सर्व काही देऊ इच्छितात. कधीकधी चमत्कारांद्वारा देव तुम्हाला न केलेल्या कर्माचेही खूप काही फळ देत असतात. जर तुम्ही तो चांगला विचार कराल, कुणाच्या मदतीसाठी कोणतीही अपेक्षा न करता मदतीला जाल, त्यावेळेस देव तुमच्यासाठी तो एक चमत्कार पाठवतील ज्याची तुम्ही कधी अपेक्षा देखील केली नव्हती. देवांचे लक्ष तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे आणि तुमच्या कर्मावर देखील आहे. तेव्हा कर्म करताना जपून, जर तुम्ही चांगले कर्म केलेत तर त्याचे फळ तुम्ही कितीतरी पट प्राप्त करता याचा तुम्ही विचार देखील केलेला नसतो. देव म्हणतात, बाळा, शेवटपर्यंत ऐकत राहा. जो कोणी हा संदेश खोटारडा म्हणून बाजूला करेल त्याला ते अलौकिक आणि दिव्य आशीर्वाद वंचित ठेवतील. तेव्हा तू संपूर्ण संदेश ऐक. जे कोणी देवांच्या वचनांवर, देवांच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी ते दैवी चमत्कार घडायला लागतात, ते दैवी आशीर्वाद मिळायला लागतात, यात शंका नाही. देव म्हणतात, बाळा, तू तुझ्या वेळेचे योग्य नियोजन कर, कारण तुला त्याची फार आवश्यकता आहे. जर तुम्ही हा दैवी संदेश शेवटपर्यंत ऐकलात आणि देवाचा संदेश स्वइच्छेने मान्य केलात तर तुम्ही ते चमत्कार लगेच प्राप्त कराल. देव म्हणतात, माझा आशीर्वाद आणि माझे चमत्कार तोच प्राप्त करतो जो माझा प्रिय बाळ असतो. तो माझ्यावर संपूर्णपणे विश्वास ठेवून माझ्या वचनांचे पालन करतो. माझे वचन त्यांच्यासाठीच असतात ज्यांना ते प्राप्त व्हायची वेळ आलेली असते. हे संदेश देखील त्यांच्याचपर्यंत पोहोचवले जातात ज्यांना याची आवश्यकता असते आणि त्यांचा भाग्योदयाचा काळ असतो. आताही या क्षणी मी ठामपणे तुला सांगू इच्छितो की तुझा भाग्योदयाचा वेळ त्वरित येणार आहे. तुम्ही इच्छिलेले, तुम्ही मागितलेले याच काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकून तुझे ते आशीर्वाद प्राप्त करावे अशी माझी आज्ञा आहे. तुझ्या संपूर्ण जीवनात तुला कोणतीही कमतरता भासणार नाही. देव म्हणतात, बाळा, विश्वासाने तू इथपर्यंत आला आहेस, तेव्हा मी तुला आनंदाने सांगू इच्छितो की तुझ्यासाठी माझ्याकडे ती योजना आहे ज्यात तुला ते भरपूर सुख, आनंद, वैभव प्राप्त होणार आहे. ती योजना तुझ्यासाठी कार्य करणार आहे. तुम्ही सध्या देवाच्या उपस्थितीत हा संदेश ऐकत आहात. तुमचे कल्याण निश्चितच होणार आहे. तुमच्या मागितलेल्या सर्व काही इच्छा देव पूर्ण करण्यासाठी तुमच्यापर्यंत आले आहेत. तुम्ही भाग्यशाली आहात. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेमाचा वर्षाव करू इच्छितो आणि आनंदाचा वर्षाव करू इच्छितो. ते स्वीकारण्यासाठी तू सज्ज राहा आणि ते येणारे चमत्कार स्वीकारण्यासाठी तत्पर हो. देव म्हणतात, तुम्ही आता त्या खूप काही कर्जातून
त्या खूप काही संकटातून मुक्त होण्यासाठी माझी प्रार्थना करत आहात आणि मी तुम्ही केलेली प्रार्थना ऐकली आहे आणि आज तुम्हाला मी वचन देतो की ती मी स्वीकार करत आहे. पुढील काही दिवसातच तुम्ही ते योग्य प्राप्त कराल आणि तुमच्याकडे ते आर्थिक चमत्कार व्हायला लागतील आणि ते तुम्ही मिळवताच तुमचे ते कर्ज, तुमचे ते संकट, तुमचे ते दुःख तुमच्यापासून निघून जाताना तुम्ही स्वतः पाहाल. देव म्हणतात, निश्चिंत रहा, कारण तुझ्या समस्येचे निराकरण तुला मी देत आहे. तेव्हा योग्य वेळ आली की तुझ्यासाठी ते परिवर्तन येणार आहे. आता आनंदी होण्याची वेळ आहे. बाळा, काळजी करत बसू नकोस. तुझा वेळ निरर्थक वाया घालवू नकोस. तुला ती समृद्धी हवी आहे, ते ऐश्वर्य हवे आहे. तू त्यासाठी माझी प्रार्थना देखील केली आहे. तुझ्या स्वप्नातील घर तुला हवे आहे. आता उशीर लागणार नाही. माझ्या वचनांवर विश्वास ठेव. मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. तुला आशीर्वाद देत आहे की तुम्ही मागितलेले तुमच्या मार्गात आहे. तुम्ही ते प्रयत्न करा आणि ते तुम्हाला संपादन होईल. देव म्हणतात, तू मागितलेले तुला मिळणार आहे. नक्कीच मिळणार आहे. विश्वासाने पुढे जा. आज जो कोणी हा संदेश इथवर ऐकत आहे त्यावर माता लक्ष्मीची कृपा होईल. त्यांच्या घरात धनधान्य वृद्धी होईल. सुख समाधान प्राप्त होईल. ऐश्वर्याचा अलोट पूर येईल. माता लक्ष्मीची कृपा त्यांच्यावर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे सौभाग्य वाढवेल, आनंद वाढवेल. तुम्ही आज जे काही संकल्प करत आहात ते आम्ही देव मान्य करतो आणि तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो. तुमच्याकडे ती भरभराट, ते ऐश्वर्य, ते आनंद येणार आहे. विश्वासाने आपले कार्य पूर्ण करा. तुम्हाला एक चमत्कार प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुमचे अनेक प्रश्न सुटणार आहेत. सर्वप्रथम तुम्हाला आर्थिक चमत्कार प्राप्त होईल. त्यामुळे तुमचे अधिकाधिक प्रश्न सोडवण्यासाठी देवाने तुमची निवड केली आहे. तुमचे प्रश्न सुटले की तुम्ही आनंदी व्हाल. यातच देवाला समाधान आहे. देव म्हणतात, मी तुझ्यावर भरभरून प्रेम करणारा देव आहे, नाही की तुला एकटा सोडणारा देव आहे. तू माझ्या वचनांवर विश्वास ठेव. तू माझ्या आशीर्वादांनी आणि चमत्कारांनी परिपूर्ण होशील आणि ते सर्व काही तुला प्राप्त होईल. तुमचे ते नाते घट्ट होईल. तुमच्यात ते खूप काही आनंद प्राप्त होतील. तुमच्यात ते सुसंवाद वाढतील. देव म्हणतात, तू आता माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होशील आणि आनंदी राहशील. देव म्हणतात, या क्षणाला देखील मला तुला जाणीव करून द्यायची आहे की मी तुला कधीही एकटे सोडू इच्छित नाही. तुला ते माझे सहाय्य नेहमीच प्राप्त राहील. मी तुझ्यासाठी सदैव येथे उपस्थित आहे आणि तू माझ्या उपस्थितीत ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करून आनंदी होशील. तुझ्या आयुष्यात सर्वोत्तम आणि तुला जे हवे आहे ते प्राप्त होण्यासाठी आता उशीर लागणार नाही. देवांच्या वचनांवर विश्वास ठेव. देव तुला कधीही एकटे सोडून जाणार नाहीत. तुला तुझ्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी देव इथे उपस्थित आहेत आणि ते तुझा हात धरून तुला तुझ्या त्या ध्येयापर्यंत न्यायसाठी आले आहेत.
तेव्हा तूही सज्ज असावे आणि देवाचे सहाय्य आनंदाने प्राप्त करावे, स्वीकार करावे. देव म्हणतात, माझ्यावर संपूर्णपणे विश्वास ठेव. मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला सुरक्षित ठेवेल, आनंदात ठेवेल. विश्वास ठेव. तुझ्यासाठी काहीही कठीण होणार नाही. आता तू जे काही कर्म करत आहेस ते मी स्वीकार करतो आणि त्यात तुझी प्रगती होईल हे वचन तुला देतो. बाळा, या 1 महिन्यात तू तुझी प्रगती तिप्पट पटीने वाढलेली पाहशील, कारण तू देवाचा आशीर्वाद प्राप्त करत आहेस. तू देवाचा विशेष संदेश ऐकत आहेस. तुझे पुढील जीवन भरभराटीकडे आणि आनंदाकडे वळवण्यात येत आहे. देवांचे देवदूत तुझ्यासाठी ते सर्व काही तत्परतेने देण्यासाठी सज्ज आहेत, जे तुला आशीर्वादांच्या रूपात प्राप्त होणार आहे. तुमच्यासाठी येणारा काळ खूप काही शुभ ठरणार आहे. तुम्हाला त्या आनंदाच्या बातमी प्राप्त होणार आहेत. कुणाला ते प्रेम प्राप्त होणार आहे, कुणाला ती हवी असलेली एक मोठी इच्छा प्राप्त होणार आहे, कुणाला ते व्यवसायाचे कार्य पूर्ण करायचे आहे, त्याचे ते कार्य होणार आहे. जेव्हा तुम्ही देवांकडे जी काही प्रार्थना करता तेव्हा देव तुम्हाला ते देण्यासाठी, आशीर्वादित करण्यासाठी इथे उपस्थित आहे. तेव्हा देवाच्या उपस्थितीत तुम्ही ते स्वीकार करावे आणि आनंदी राहावे, अशी देवाची आज्ञा आहे. तुम्ही खूप काही काळापर्यंत खूप संघर्ष पाहिला आहे. तेव्हा देव तुम्हाला आता उचित वेळेवर तो आराम देऊ इच्छितात, कारण तुम्ही खूप काही संघर्ष पाहिला आहे. म्हणून देव तुम्हाला काही काळ आराम देऊन आता तुमचे जीवन पुढील स्तरावर नेण्यासाठी आले आहेत. तुमच्या जीवनात ते परिवर्तन, ते आनंद तुम्ही इथून पुढे पाहाल, ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात. कुणाच्या इच्छेप्रमाणे हा काळ म्हणजे खूप लांब काळ झाला असेल, पण देव कधीही उशीर करत नाहीत. योग्य वेळेवर योग्य व्यक्तींपर्यंत देवांचे आशीर्वाद नेहमीच पोहोचतात, यावर विश्वास ठेवा. ज्याचा वेळ आणि काळ येतो त्याला ते प्राप्त होते. ज्याचा भाग्योदय निश्चित आहे त्याला देवाचा आशीर्वाद चमत्काराच्या रूपात प्राप्त होतो आणि त्याचा भाग्योदय होतो. बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझा आज भाग्योदयाचा वेळ आहे. तुझे नशीब फळाला आले आहे. आता तुला इथून पुढे कोणतीही कमतरता उभ्या आयुष्यात जाणवणार नाही. ती लक्ष्मीची कृपा निरंतर तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर राहणार आहे. जो कोणी बाळ प्रीतीने, आनंदाने हा संदेश इथपर्यंत ऐकत आहे, त्यावर माता लक्ष्मीची कृपा निरंतर राहील. त्याच्या जीवनात तो खूप काही प्रभाव असा पडेल की ज्यामुळे त्याचे जीवन उजळून निघेल आणि त्याला कुठल्याही क्षणी, कुठल्याही बाबतीत अडचण येणार नाही. हा दैवी शक्तिशाली संदेश जेव्हा तुम्ही ऐकत आहात तर देवाची कृपा तुमच्यावर झाली आहे. ती निरंतर राहणार आहे. विश्वास ठेवा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला, कमेंट करायला विसरू नका. देवाचा नामघोष करत राहा. देवाचे ध्यान करा, देवाचे चिंतन करा. देव तुम्हाला कधीही काही कमतरता भासू देतील नाही. देवाचे अनेक रूप आहे, त्यामधून देव आज तुमच्या समोर माऊली रूपात आले आहेत. तेव्हा देवाला वंदन करा आणि म्हणा, माऊली, मी तुझे लेकरू आहे आणि मला
पुढील जीवनात काहीही कमतरता होणार नाही यासाठी तो चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त करून द्या. तुमची मदत मला प्रत्येक क्षणाला हवी आहे. तुम्ही सतत माझ्या पाठीशी उभे राहून मला ते धैर्य द्या, मला ते बळ द्या, कार्य करण्याची शक्ती द्या, मला तो पाठिंबा द्या. मला त्याची आवश्यकता आहे. माझ्यासाठी ते चमत्कार घडवून आणा, त्याची मी वाट पाहत आहे. देव तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण करोत. सर्वांचे घर सुख, समाधान, आनंद, धान्य आणि जीवन आशीर्वादांनी परिपूर्ण हो. श्री स्वामी समर्थ चरणी हीच प्रार्थना, माता लक्ष्मीच्या चरणी हीच प्रार्थना. देव म्हणतात, बाळा, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझा निर्माता आहे. तू माझा पुत्र आहेस. मी तुझ्यावर भरपूर प्रेमाचा वर्षाव करू इच्छितो आणि आनंदाचा वर्षाव करू इच्छितो. बाळा, चिंता करणे सोड, काळजी करणे सोड, कारण आज तुझ्या दुःखाचा आणि तुझ्या त्या काळजीचा शेवटचा दिवस ठरेल. यापुढे तुला कुठलीही काळजी उरणार नाही. देव तुझ्यासाठी ते आशीर्वाद आणि ते चमत्कार घडवून आणू इच्छितात. त्यासाठी तू सज्ज असावे अशी देवाची आज्ञा आहे. देव तुमच्यासाठी ते सर्व काही करणार आहे. तुम्हाला ते खूप सुंदर आयुष्य देणार आहेत. त्यासाठी तुम्ही तयार असावे अशी देवाची इच्छा आहे. ईश्वराकडे तुम्ही जे काही मागत आहात ते ईश्वर तुम्हाला द्यायला तत्पर आहेत. तुम्ही ते घेण्यासाठी तत्पर आहात. मग विश्वासाने पुढे जा आणि ते तुम्हाला चमत्काराच्या रूपात प्राप्त होईल. देव तुमच्या जीवनातून त्या अंधारा जागा नष्ट करून तिथे देवाचा दैदिप्यमान प्रकाश देऊन तुमचे जीवन उज्ज्वल करण्यासाठी इथे उपस्थित आहेत. तुम्ही देवाच्या उपस्थितीत तुम्हाला जे काही हवे आहे ते मागा. देव तुमच्या इच्छा संपूर्ण करणार आहेत. देव म्हणतात, तू तुझ्या आयुष्यात खूप काही चांगले बदल करावे अशी देवाची इच्छा आहे. त्यासाठी देव खूप काही योजना तुझ्यासाठी कार्यान्वित करणार आहेत. त्यात तू सहभागी राहून तो आनंद प्राप्त करावा आणि ते चांगले कर्म करावे अशी देवाची आज्ञा आहे. देव तुम्हाला सांगू इच्छितात की तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. ती पुढील काही तासातच तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्यासाठी तुम्ही सज्ज असावे. देव म्हणतात, तुझ्या त्या चुकलेल्या ठिकाणी मी दुरुस्ती करत आहे. तुम्ही केलेल्या कार्यात ते मी आलेले विघ्न नष्ट करत आहे आणि तुझे मार्ग सरळ आणि सोपे बनवत आहे. तुम्ही त्या मार्गावर चालून तुमचे ध्येय प्राप्त कराल आणि सुसंपन्न जीवन जगू शकाल. देव म्हणतात, माझा आशीर्वाद आणि माझा चमत्कार तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी येत आहे. त्याचा आनंदाने स्वीकार कर. पुढील 3 महिने तुम्ही खूप काही प्राप्त करणार आहात. त्यात मग ते आर्थिक चमत्कार असोत की तुमच्या इच्छिलेल्या काही प्राप्त गोष्टी असोत किंवा तुम्ही मागितलेल्या त्या मनोकामना असोत, त्या सर्व पूर्ण होण्याच्या तयारीत असतील. देव म्हणतात, मी कधीही तुला दुर्लक्षित करत नाही आणि तुझ्या इच्छेला सुद्धा, तुझ्या प्रत्येक इच्छेला मी जाणतो आणि ते पूर्ण करण्याचे मार्ग तुला वेळोवेळी दाखवत असतो. कधी काही काळ लागला तरी घाबरू नको, धैर्य सोडू नको. कुठल्याही कार्यात मागे वळून पाहू नकोस. मी तुला साथ देत आहे. माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी कार्य करत आहे. देवाच्या उपस्थितीत तुम्हाला ते सर्व काही आशीर्वाद देण्यासाठी इथे आहेत. तेव्हा तुम्ही
देवाचे आशीर्वाद प्राप्त करावे आणि आनंदी राहावे. भूतकाळात काय घडून गेले यावर विचार करत बसू नका. वर्तमानात तुम्हाला काय करायचे आहे, काय मिळवायचे आहे यावर विचार करा आणि देवाचे चिंतन करा. चिंता करत बसू नका. देव तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद देण्यासाठी इथे उपस्थित आहे. तुम्ही ते मागण्यासाठी सज्ज असावे. घाबरू नकोस. तुला सर्वात मोठी इच्छा प्राप्त होणार आहे. आता चिंता करणे सोड. तुझ्याबद्दल कोण विरोध करत आहे, कोण तुझ्या विरोधात आहे यात विचारात राहू नकोस. तू काळजी करू नकोस. तू चांगले कर्म करत राहा. मी तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे. तुला आशीर्वाद देत आहे. तू पुढे चालत राहा. चांगली कर्म करत राहा. तुला कुठलीही कमतरता भासणार नाही. माझ्या वचनांवर विश्वास ठेव. तुमच्यातून ते दुःख, चिंता, क्लेश, नकारात्मक विचार देव नष्ट करण्यासाठी आले आहेत, इथे उपस्थित आहे. तेव्हा आता देव तुमच्यासाठी ते सकारात्मक विचार, ते आनंद आणि तुम्हाला खूप काही परिवर्तनासकट तुमचे आयुष्य देत आहेत. ते तुम्ही आनंदाने स्वीकार करावे आणि पुढील आयुष्य देवाच्या आशीर्वचनात आणि आशीर्वादात, नाम जपात, ध्यानात व्यतीत करावे अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतात, तू अध्यात्माकडे वळला आहेस. आता तुझी आध्यात्मिक प्रगती देखील होत आहे. विसरू नकोस, तू माझा प्रिय बाळ आहेस. मी तुझ्यावर भरभरून प्रेमाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करत आहे. तुझे जीवन खूप काही समृद्धीने भरणार आहे. तुझ्या जीवनात ते आध्यात्मिक सुख देखील येणार आहे. तू आता त्या अध्यात्माकडे वळला आहेस, तेव्हा देवाची तू जाण ठेवत आहेस. देवाकडे तू वळला आहेस, तेव्हा देव तुझे कल्याणच करणार आहेत. सुखी राहा बाळा. तुझ्या इच्छा लवकरच पूर्ण होतील. ज्या स्वामींच्या श्रद्धाळू भक्तांनी हा संदेश इथवर ऐकला आहे त्यांना विनंती आहे, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींचा नामघोष करायला विसरू नका. स्वामीचे नाम जप आणि ध्यान करत राहा. स्वामी तुमच्या सर्व काही मनोकामना पूर्ण करतील. ही स्वामीचरणी प्रार्थना. ते आनंद, ते आरोग्य, ते समाधान तुम्ही प्राप्त करावे, हेच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.